निखिल गुणनिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्युपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दाभिधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमिन्याय सुधाजिगृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैदव्यवारानिधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोक्तान् 50 वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्याफलिष्यति। श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। या नवविधा भक्तीच्या चिंतन मालिकेमध्ये या प्रवचन मालिकेमध्ये काल आपण स्मरण भक्तीचे चिंतन केले। आज चौथे उपदेश या नवविधा भक्तीतील जो आहे जे उपदेश आहेत चौथे उपदेश त्या चौथ्या उपदेशा संदर्भात आपण चिंतन करणार आहोत। त्याचं नाव आहे पादसेवनम। पादसेवा या पादसेवेचं आपण चिंतन करणार आहोत। आजच्या चिंतनास प्रारंभ करूया। हरिः ओम। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्य आत्मनिवेदनम्। पादसेवा महाश्रेष्ठ सेवा। ज्ञान प्राप्तीसाठी मोक्ष प्राप्तीसाठी सेवा कराव्यात असं म्हणतात ती या नवविधा भक्तीतील सेवा आहेत। पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे। सद्गुरु कोणाला म्हणावं? कृष्णं वंदे जगद्गुरु। एकमेव जगद्गुरु आहेत या जगात साक्षात भगवंत। क्षीरसागरामध्ये श्वेतद्वीपावर अनंत आसनावर विराजमान असलेले भगवान सर्वोत्तम श्री हरिनारायण त्या भगवंताची नित्य अखंड नियमित पादसेवा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात महालक्ष्मी माता जगदंबा श्रीदेवी भूदेवी दुर्गा देवी काही म्हणा, परंतु ती महालक्ष्मी माता किंवा ती दुर्गा माता किंवा ती रमा माता स्वतः माता भगवंताची पादसेवा नित्य करतात। ती पादसेवा करत असताना
भगवंताच्या चरणाचे स्मरण करतात. कसे आहेत तो भगवंताचे चरण? दिसतात तरी कसे कसे आहेत? श्रीमद भागवत महापुराणामध्ये तृतीय स्कंदामध्ये 28व्या अध्यायामध्ये 21वा श्लोक येतो. काय येतो? संचिंतयेत भगवतश्चरणारविंदं वज्रांकुशध्वर सरोरुहलांछनाढ्यम् उत्तुंग रक्त विलसन नखचक्रवाल ज्योत्स्नाभिराहतम महद्धृतहृदयांधकारम्. संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम. भगवंताच्या चरणांचं चिंतन सांगतात. काय आहे भगवंताचे चरण? कसे आहेत हो? कसे आहेत? तर बाबा चांगले आहेत, छान दिसतात. तसं नाही. भगवंताचे चरण विचारतात, आपले नाही. भगवंताचे चरण पुराण म्हणतात, श्रुती स्मृती सांगतात. वज्रांकुशध्वज सरोरुहलांछनाढ्यम्. भगवंताच्या चरणांवर वज्र आहे, अंकुश आहे, ध्वज आहे, कमळ इत्यादी मंगलमय चिन्ह आहेत. पुढे काय म्हणतात? त्या चरणांचा पादोदक किती श्रेष्ठ आहे या संदर्भात सांगताना म्हणतात, यच्छौच निःसृत सरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्नि धृतेन शिवः शिवोऽभूत् ध्यातुर्मदः शमलशैल निसृष्ट वज्रम् ध्यायेच्चिरं भगवतश्चरणारविंदम्. भगवंताच्या चरणांना ज्याच्याने अभिषेक करण्यात आला, बघा भगवंताच्या चरणांचा अभिषेक ज्या पाण्याने झाला किंवा ज्या जलाने झाला, ते जल म्हणजे पादोदक ज्याला आपण म्हणतो. ते पादोदक शिरसा धारण केलेले कोण? महारुद्र अर्थात महादेव. विभूषितानंग परिपुत्तमांगा सद्यकृतानार्थी जनार्थी भंगा मनोहरुत्तुंग चलत्तरंगा गंगा ममांगान्यमलीकरोतु. शास्त्रकार फार सुंदर सांगतात. विभूषितानंग परिपुत्तमांगा. जिला धारण केल्यामुळे ज्यांचे मस्तक सुशोभित झाले आहे असे महादेव. जी सर्व लोकांचं पाप दूर करते, जिच्या लाटांचा खळखळाट खूप आहे, प्रवाह खूप आहे, अशी ती गंगा माता, असे ते विष्णू पादोदक ज्यांनी धारण केले आहे, असे ते महादेव जिच्यामुळे सुशोभित झाले आहेत, अशी ती गंगा आपलं पाप नाहीस करू. असा हा भगवंताच्या तीर्थाचा महिमा आहे. म्हणून संत एकनाथ महाराज त्यांच्या नवविधा भक्ती प्रकरणामध्ये म्हणतात, पायाचा महिमा स्वये जाणे रमा प्रिय पुरुषोत्तमा झाली तेने. पायाचा महिमा कोणाला माहिती आहे? तर साक्षात रमादेवीला माहिती आहे. भगवती स्वतः भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रत असतात, पादसेवा करतात. म्हणून भगवंताचा विशेष अनुग्रह भगवतीवर असतो. सत्यात्म हन्मंदिरस्तां सत्यात्म मनतोषिनीं. सत्यरूपी परमात्मा त्यांच्या मनाचं तोषण पोषण कोण करतं? तर साक्षात महालक्ष्मी देवी करते. तुम्ही म्हणाल मनाचं तोषण पोषण महालक्ष्मी देवी जर का करत असेल त्यांच्या, तर त्यांच्या मनाचं तोषण पोषण दुसऱ्याचा अधीन आहे, तसं गृहीत धरू नये. भगवंताला कोणाचीच गरज नाही. भगवंत स्वरममान आहे. भगवंत स्वतःमध्येच रममान असतात. तथापि भगवंत भक्तावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून हे सर्व करतात. रमादेवी भगवंताची पादसेवा करतात, त्याच्याने प्रसन्न होऊन भगवंत अनुग्रह करतात. त्या अनुग्रहाचा स्वीकार रमादेवी करतात, त्याच्याने भगवंत आनंदित होतो, तोषित पोषित होतो. जेव्हा भगवती भगवंताची पादसेवा करतात, तेव्हा
भगवंताच्या गुणांचे चिंतन, भगवंताच्या गुणांची गणना भगवती करते. भगवती असे म्हणतात, साक्षात महालक्ष्मी देवी म्हणा, दुर्गा देवी म्हणा, भगवती म्हणा. काय म्हणतात माता की बाबा मला अजून भगवंताचे संपूर्ण गुण माहित नाही आहेत, मला थोडेसे गुण माहिती आहेत. म्हणजे भगवंताचे गुण साक्षात महालक्ष्मी देवींना देखील सर्व गुण माहिती नाहीत. एवढे अनंत गुण आणि त्या अनंत गुणांनी परिपूर्ण असा तो भगवंत आहे. अशा त्या भगवंताची पादसेवा अनेक जणांनी केली आहे, अनेक रीत्या केली आहे. अक्रूर काकांची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अक्रूरांची कथा श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशमस्कंदामध्ये 38व्या अध्यायामध्ये येते. कंस अक्रूरास मथुरेस श्रीकृष्ण परमात्म्याला आणण्यासाठी पाठवतात गोकुळात, तेव्हाचा हा प्रसंग. जेव्हा अक्रूर काका त्यांच्या रथात बसून व्रजाकडे, गोकुळाकडे जेव्हा जातात, ब्रज ज्याला म्हणतात आपण, ब्रज म्हणतो, काही जण व्रज म्हणतात, काही जण गोकुळ म्हणतात. त्या ब्रजामध्ये, त्या गोकुळामध्ये जेव्हा अक्रूर काका जातात, त्या गोकुळाच्या सीमेवर जसे जसे ते जातात त्यांना जमिनीवर श्री कृष्ण परमात्म्याचे वज्र, अंकुश, कमळ इत्यादी मंगलमय चिन्हांनी युक्त असे भगवंताच्या चरणाचे ठसे दिसतात. तेव्हा अक्रूर काका तत्क्षणी रथातून उडी मारून त्या जमिनीवर उतरतात व काय करतात, स्वचेष्टतात्र जगदीशी तुरंगा लब्धोच्चयेन निखिलाद्य विदारणेषु पांसुंश्वजेश पुरुहूत मुखोच्च विद्युत भ्राजात किरीट मणिलोचन गोचरेषु. जगद्गुरु मध्वाचार्यजी यांनी त्यांच्या तात्पर्य निर्णय नावाच्या ग्रंथामध्ये खूप सुंदर वर्णन केले या कथेसंदर्भात. जेव्हा अक्रूर काका व्रजास पोहोचले तेव्हा ते भगवंताचं स्मरण करतच व्रजामध्ये आले. आणि जसं त्यांनी ते सर्व पादचिन्ह इत्यादी बघितले, चरणचिन्ह इत्यादी बघितले भगवंताचे, रथातून उतरून त्या मातीमध्ये, त्या ब्रजाच्या मातीमध्ये लोटांगण घालत ते भगवंतापर्यंत पोहोचले. म्हणून तर संत एकनाथ महाराज त्यांच्या गाथेमध्ये, नवविधा भक्तीच्या प्रकरणामध्ये म्हणतात, गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले, गायींची या मागे श्रीकृष्ण पाऊले, अक्रूर घाले दंडवत, करुणी वंदन घाली लोटांगण, स्वानंदे निमग्न झाला तेने. छोटी गोष्ट नाहीये, अशी भक्ती पाहिजे अक्रूर काकांसारखी. गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले, गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले, अक्रूर घाले दंडवत, करुणी वंदन घाली लोटांगण, करुणी वंदन घाली लोटांगण, स्वानंदे निमग्न झाला तेने. भगवंताची जी सेवा अक्रूर काकांनी केली त्यामुळे त्यांना उत्तम गती प्राप्त झाली, त्यांना सद्गती प्राप्त झाली, विशेष भगवत प्रीती त्यांना प्राप्त झाली. तर ही सगळी मंडळी विद्वान, ज्ञानीवरेण्य, योग्यतेमध्ये देखील आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ, त्यांनी केलेल्या सेवेचं फल त्यांना भेटलं. पण आपल्या सगळ्यांचं काय बाबा, आपण कशी पाच सेवा करावी? आता जर का आपण म्हणलं श्रीकृष्ण परमात्म्याला या बसा आम्ही सेवा करतो, तर कशी येणार? आपण कशी सेवा करायची? परमात्मा तर दिसत नाही, येत नाही. मग त्याच्यासाठीच सांगतात, व्यास गद्यामध्ये म्हणतात, ओम गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रेण महा ओम. भगवंत प्रत्यक्ष येत नाही, आपल्याला प्रत्यक्ष उपदेश करत नाही, तेवढी आपली योग्यताही नाही. फारच क्वचित यतिचंद्र संत इत्यादी असतात ज्यांचे पूर्वजन्माचे फळ, प्रारब्ध, कर्म, त्यांच्या कर्माच्या फळामुळे त्यांना भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन होत असतं. परंतु आपल्या सर्वांना ती योग्यता प्राप्त नाही. भगवंत स्वतः गुरुच्या हृदयात राहून आपल्याला ज्ञान प्रदान करतात. म्हणून
कसं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याचा अर्थ कसा घ्यावा? सरळ सरळ जर का बघितलं तर आमचे गुरुच ब्रह्मा आहेत, आमचे गुरुच विष्णू आहेत, आमचे गुरुच रुद्र आहेत, आमचे गुरुच महेश्वर आहेत असं आपण म्हणतो. जर का आपण म्हणलं की आमचे गुरुच ब्रह्मा आहेत, आमचे गुरुच विष्णू आहेत, आमचे गुरुच महेश्वर आहेत, तर मग गुरूंचा नाश व्हायला नकोय. मग गुरूंच्या देहाचा देखील नाश व्हायला नको, कारण की भगवंताचा देह नित्य आहे. वंदे गोविंदमानंदम ज्ञानदेहम पतिम श्रियः. भगवंताचा देह हा ज्ञानवान आहे. सच्चिदानंद रूपाय, सच्चिदानंद देह आहे भगवंताचा. असं असताना जर का आपण आपल्या गुरूंना भगवंत म्हणत असू तर मग त्यांचा नाश व्हायला नको त्यांच्या देहाचा. म्हणून या गुरुर ब्रह्माचं व्याख्यान करताना म्हणतात, गुरुर ब्रह्मा, गुरूंच्या हृदयस्थ जे ब्रह्मदेव आहेत, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरूंच्या हृदयस्थ राहून भगवान नारायण विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः, गुरूंच्या हृदयस्थ राहून भगवान शिवशंकर रुद्रदेव हे उपदेश करतात. म्हणून पुढे म्हणतात गुरु साक्षात, त्यांच्या गुरूंच्या हृदयस्थ राहून साक्षात परब्रह्म उपदेश करतात. तस्मै श्री, अशा त्या गुरूंना गुरवे नमः. म्हणून तर भगवंताला गुरु म्हणलेलं आहे. तुम्ही म्हणाल काय म्हणायला महाराज, भगवंताला कुठं गुरु म्हणतात का? हो म्हणतात. अनुशासन पर्वामध्ये महाभारतामध्ये भीष्माचार्यजी म्हणतात, विष्णू सहस्त्रनाम म्हणताना गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रमः 23वा श्लोक. ओम गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः. ओम. गुरूंच्या हृदयस्थ राहून भक्ताला उपदेश देणारे भगवंत आहेत. भगवंतास गुरु म्हटले आहेत. भगवंत जे आहेत तेच परब्रह्म आहेत. अर्थात परब्रह्म रूपी सर्वोत्तम असलेले गुरु असे हे भगवंत शिक्षकाच्या अध्यापकाच्या हृदयस्थ राहून आपल्याला उपदेश करतात. म्हणून तस्मै श्री गुरवे नमः. भगवत पाद सेवा करण्याची इच्छा प्रत्येकाला असते, परंतु ते काही घडत नाही, ती योग्यता आपली नसते. मग काय करावं? तर गुरूंची पाद सेवा करावी. गुरूंचे चरण दाबावेत, गुरूंचे विशेष पादपूजा करावी, पादसेवा करावी. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी महाराज दासबोधाच्या 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्ती प्रकरणामध्ये सांगतात, सेवावे गुरुचरण या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. गुरूंची पादसेवा करावी. त्या पादसेवेतूनच आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. गुरूंची पादसेवा म्हणजे अत्यंत श्रेष्ठ मोक्षासाठी, ज्ञानासाठी, ज्ञान भक्ती वैराग्यासाठी सुलभ राजमार्ग म्हणजे गुरूंची पादसेवा. केवळ गुरूंचीच पादसेवा करावी का हो? आता काही जण म्हणतील आम्हाला गुरुच नाहीत, मग आम्ही काय करावं? आम्ही गुरु केले नाहीत इत्यादी इत्यादी म्हणतात खूप जण. तर मग काय करावं? त्याच्यावरही उत्तम सांगतात, देव ब्राह्मण महानुभाव, देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसी ठाई सद्भाव दृढ धरावा. उठसूट कोणाचीही पाद्यपूजा करू नये किंवा उठसूट कोणाचीही पादसेवा करू नये, कोणाचे चरण दाबू नयेत. योग्यता पाहिजे. योग्य अशा व्यक्तीचीच पादसेवा करावी. देवता, सत्पात्री ब्राह्मण. सत्पात्री ब्राह्मण म्हणजे काय हो? आजकाल ब्राह्मण्याचं लक्षणच निघून गेल्या. खूप जणांना आचार्य म्हणतात, खूप जणांना पंडित म्हणतात, खूप जणांना गुरुजी म्हणतात. आचरती सा आचार्य, जे आचरण करतात त्यांना आचार्य म्हणतात. गुरुजी, अध्यापक, गुरुजी आपण जे म्हणतो त्यांची ती योग्यता आजकाल कोणीही गुरुजी लावायले, कोणीही आचार्य लावायले. आचरण असलं पाहिजे. आचरती सा आचार्य, आचरण पाहिजे. गुरुजी जर का म्हटलं तर ते त्यांच्याकडे तेवढं ज्ञान पाहिजे.
शिखा सूत्र पाहिजे, संध्यावंदन पाहिजे, अग्निकार्य पाहिजे, वैश्वदेव इत्यादी कर्म जे आहेत, निदान ऋग्वेदी नित्यविधी म्हणा किंवा आपल्या वेदानुसार आपली नित्यविधी तरी त्यांना जमली पाहिजे. काय म्हणतात की बाबा देव ब्राह्मण महानुभाव, देव आणि ब्राह्मण यांची सेवा करावी, यांची पादसेवा करावी. पुढे म्हणतात सत्पात्र भजनाचे ठाव, सत्पात्री म्हणतात. हे कसे पाहिजेत ब्राह्मण? सत्पात्री ब्राह्मण पाहिजेत. या व्यतिरिक्त कोण चालतं? यती चक्रवर्ती जे आहेत, परमहंसी संन्यासी ज्यांना आपण म्हणतो, त्यांची पादसेवा करावी. पीठाधिपतींची पादसेवा करावी. परम वैराग्य शिखामणी जे असतात त्यांची पादसेवा करावी. संत महंत अशा विद्वानांची, योग्यतेने परिपूर्ण असलेल्यांची, संतांची पादसेवा. ऐसी ठाई सद्भाव, अशा लोकांच्या ठाई सद्भाव धरून, विश्वास ठेवून, विश्वास दृढ करून, ओम गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः, ओम ही भावना मनामध्ये ठेवून की बाबा यांच्या हृदयस्थ असलेले परमात्माच मला ज्ञान प्रदान करणार आहेत, ही भावना ठेवून गुरूंची पादसेवा करावी. आणि अशांची पादसेवा करीत अशा सत्पुरुषांना शरण जावं. गुरूंची सेवा केल्याने काय फळ भेटतं? किती फळ भेटतो? किती फळ भेटतं म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य सर्व इष्ट मनोकामना पूर्ती. म्हणून तर म्हणतात हरवृष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टे न कश्चन, की बाबा एक टाइम हरी रुसला तर चालतंय, त्याला कसं तरी गुरुजी अनुग्रह करण्यासाठी प्रवृत्त करतात भगवंताला, परंतु एकदा गुरु रुसले तर मग भगवंत देखील काही करू शकत नाहीत. म्हणून तर म्हणतात पुढे की समाश्रयेत गुरुं भक्त्या महाविश्वासपूर्वकम, गुरूंवर विश्वास ठेवावा, प्रचंड दृढ विश्वास गुरूंवर ठेवावा. पुढे म्हणतात निक्षेपेत सर्व भारांश गुरो श्रीपाद पंकजे, जेवढं काही आपलं चिंता भार आहे, प्रापंचिक भार असो, व्यक्तिगत भार असो, अध्ययनातला भार असो, काही असो, गुरुमाऊली आपण सर्व जाणता, आपल्याला सर्व काही माहिती आहे, तर आपणच माझं रक्षण करू शकता. मला काहीही माहित नाही. जे झालं, जे करत आहे, जे होणार आहे, हे सर्व काही आपल्याला ठाऊक आहे. जे काही घडेल ते आपणच घडून आणाल. मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे असं म्हणून सर्व भार त्यांच्या चरणावर सोडून द्यायचा. समाश्रयेत गुरुं भक्त्या महाविश्वासपूर्वकम, विश्वास पाहिजे, विश्वास. रक्षतीत्येव विश्वास, रक्षण होईल. कसं होईल, कुठं होईल, नुसतं म्हणल्यानं थोडीच होतंय. अरे विश्वास ठेवा. गुरूंनी सांगितले ना, होणारच. काळ्या दगडावरची पांढरी रेघ गुरूंचा शब्द. एकदा गुरूंनी सांगितलं ते होणार म्हणजे होणार. कधी होणार, कसं होणार, कुठं होणार, जर का ते आपल्याला कळालं असतं तर आपण गुरूंच्या जागेवर नसतो का? आपण गुरूंकडे जायची काय गरज होती जर का ते सगळं आपल्याला आधीच कळालं असतं तर? अहो योग्यता नाही आपली, ते सहन करू शकणार नाहीत, त्यांना सगळं पुढचं मागचं माहिती आहे. म्हणून फक्त आणि फक्त निक्षेपेत सर्व भारांश, सर्व काही भार गुरो श्री पाद पंकजे, सर्व भार गुरूंच्या चरणारविंदांवर सोडून द्यायचा. निवांत राहायचं, फक्त आणि फक्त गुरूंनी सांगितलेल्या मार्गानुसार चालायचं. म्हणजे आता मी काहीतरी प्रचंड कर्म करून ठेवलंय माग, ते सगळं काही वाईट साईट चांगलं सगळं कर्म गुरूंच्या चरणावर सोडलं, आता मी निवांत, आता परत नवीन कर्म चालू करतो, काहीतरी परत घोटाळे चालू करतो. तसं नकोय. जे काही घडले त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, स्वामी दयानिधे 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 दयानिधे, नमो 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 नमः. गुरुजी आपणच आहात, आपणच तारू शकतात मला, ही भावना मनामध्ये ठेवून आपणच माझा उद्धार करू शकतात, ही भावना मनामध्ये ठेवून गुरूंच्या चरणी जायला पाहिजे. मग गुरु
आपल्याला तारतात, त्यात संदेह नाही. गुरुप्रसादो बलवान न तस्मात् बलवत्तरम. गुरुजींच्या आशीर्वादाने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने काय होतं, गुरूंच्या प्रसादाने काय होत नाही असं नाही, सर्व काही होतं. या भूमंडलावर जे काही आपल्याला अपेक्षित आहे ते सर्व काही गुरूंच्या प्रसादानेच प्राप्त होतं. म्हणून सदैव गुरूंची पादसेवा करावी. सांगताना अंगावर काटे येत आहेत. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामींचा महिमा अगम्य महिमा आहे, अगम्य महिमा. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामी कर्नाटकामध्ये एका गावी संचार करत असताना सावकारकी, त्या सावकारांनी स्वामीजींना स्वतःच्या घरी बोलवलं, पाद्यपूजेसाठी बोलवलं. त्या काळामध्ये 50,000 रुपये रोकड समोर ठेवली आणि महास्वामींनी सहज, गुरु आहेत, चेष्टा करू शकतात, त्यांचा अधिकार आहे, सहज त्यांनी चेष्टा केली की अरे बाबा फक्त 50,000 रुपयेच दक्षिणा म्हणून फक्त तू 50,000 रुपयेच ठेवलेस. तर त्या व्यक्तीला राग आला. स्वामीजींनी केलेली चेष्टा रूपी अनुग्रह त्याला कळला नाही आणि त्याने ते 50,000 रुपये कर 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 असे फाडले, उधळले आणि स्पष्ट म्हणला की हे योगी नसून हे भोगी आहेत. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की तुझ्यामुळे हा श्रीमठ चालत नाही. श्रीमन मूल सीता समेत श्रीमन मूल रामदेव समर्थ आहेत हा श्रीमठ चालून घेण्यासाठी. तुझ्यामुळे चालत नाही, लक्षात ठेव. तू आज लक्ष्मीचा अपमान केलायस, तू आज श्रीमठाचा अपमान केलायस, आमचा अपमान केलायस. पुढच्या वर्षी मी परत याच गावात येईल, तेव्हा संस्थान पूजाही होईल, मीही असेल, तूही असशील, पण तू भिकेला लागलेला असशील. पुढच्या वर्षी स्वामीजी परत आले तेव्हा हा व्यक्ती याचक होता, भिक्षुक झालता. गुरूंचा अपमान. नंतर महास्वामींनी वृंदावन प्रवेश केला. तो व्यक्तीही मेला. त्याचे पुत्र इत्यादी सध्याच्या विद्यमान मठाधिपतींकडे आले. सत्यात्मतीर्थ स्वामीजींजवळ आले. झालेला सर्व प्रसंग सांगितला, शापवाणी सांगितली. महास्वामींनी आपल्या गुरुजींकडे अर्थात मोठ्या स्वामीजींकडे प्रार्थना केली. परत ऐश्वर्य प्राप्ती झाली. गुरुप्रसादो बलवान. गुरूंचा प्रसाद किती बलवान असतो याचे अनंत उदाहरण आहे. तो अनंत उदाहरण आहे. हे तर एक उदाहरण दिलंय फक्त मी, अनंत उदाहरण आहे. गुरूंच्या पादसेवेचं फळ काय आहे? ज्ञान, भक्ती, वैराग्य. 3 गोष्टी आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या 3 गोष्टी जर का कोणी आपल्याला प्राप्त करून देऊ शकत असेल ते म्हणजे साक्षात गुरुमाऊली. या व्यतिरिक्त कोणीही आपल्याला ज्ञान, भक्ती, वैराग्य प्रदान करून देऊ शकत नाही. आपण सर्वजण आपापल्या गुरूंची नित्य पाद सेवा करावी. ज्यांच्याकडे पादुका आहेत त्यांनी पादुकांची नित्य पाद्यपूजा करावी. गुरु पादुकांना, आपल्या गुरूंचे चरण आहेत ते कोमल आल्हाद हातांनी असे दाबावेत, असा विचार करावा. त्याचे गुरुचरण आहेत होते, विचार काय करायचा. घरामध्ये भगवंताच्या प्रतिमा असतात, छोट्या 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 प्रतिमा असतात, त्यांचे हात पाय असे दाबावेत, अनुसंधान करावं, आम्ही सेवा करत आहोत. त्याच्याने फळ भेटतं. का? कारण की त्या देवतांच्या प्रतिमा तुम्ही आणलेल्या नसतात, पूर्वापार पूजित आलेल्या असतात. त्याच्यामुळे तर म्हणतात ना शास्त्रामध्ये, प्रतिमायां तु सानिध्यम अर्चकस्य तपोबलात. प्रतिमेमध्ये भगवंताचं सन्निधान आलेलं असतं. ते कशामुळे? तर अर्चकाच्या तपोबलाने, पुजाऱ्यांच्या तपोबलाने. आपल्या पूर्वजांनी पूर्ण निष्ठेनं पूजा करून त्याच्यामध्ये देवत्व आणलेलं असतं आणि त्याच्यात देवत्व आलेलं असतं. ते देवत्व आल्यामुळे त्या देवतांची पादसेवा केल्याने विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आपण ते विसरून जातो. म्हणून
आपण साक्षात भगवंताची पादसेवा करू शकत नाही. त्याच्यामुळे गुरु अंतर्गत भगवंताची पादसेवा आपण करायची आहे. गुरूंच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताची पादसेवा. म्हणून गुरु जेव्हा भोजन करतात, भोजन झाल्यानंतर गुरूंचे हस्तप्रक्षालनासाठी, हात धुण्यासाठी आपण पाणी घेऊन जावं. गुरूंचे भोजन झाल्यानंतर हात पाय धुवून आपण काढावेत. त्यानंतर त्यांचे हात पुसायला वस्त्र द्यावं, त्यांचे पाय आपण पुसावेत. विश्रांती काळामध्ये वामकुक्षी म्हणतो ना आपण, वामकुक्षी, ती वामकुक्षी जेव्हा घेतात तेव्हा त्यांची पादसेवा करावी, त्यांचे चरण दाबावेत, त्यांचे हात दाबावेत. जेव्हा निद्रा करतात रात्री तेव्हा त्यांची पादसेवा करावी. अहो, जेव्हा गुरु एकांतात असतात तेव्हा तुम्ही तिथे पादसेवा करत असतात, तेव्हा गुरुजी जे ज्ञान देतात ना, ते पाठामध्ये ज्ञान मिळत नाही, ते गुगलवर मिळत नाही, ते कुठल्याही तुमच्या फेसबुक, इन्स्टा, कुठेच मिळत नाही. तुम्ही किती पैसा होता, बर्लिन युनिव्हर्सिटी जाणे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी जाणे, अजून कुठल्या फलाना ढिपल्याना युनिव्हर्सिटीत जावा, काहीही ज्ञान मिळत नाही तसलं. ते पण एकांतात इतकं अद्भुत ज्ञान असतं. ते एक ज्ञान, एकांतात देण्यात आलेला उपदेश, ते ज्ञान, त्या ज्ञानाच्या जोरावर तो व्यक्ती मरेस्तोवर श्रीमंत राहतो. ज्ञानाने, भक्तीने, वैराग्याने, ऐश्वर्याने, चारही गोष्टी. म्हणून गुरूंची पादसेवा नित्य करावी. गुरूंच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताची मी पादसेवा करत आहे असं अनुसंधान असावं. भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करूयात या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत, की भगवंता आम्हाला आमच्या गुरूंची पादसेवा नशिबी लागो, गुरूंची पादसेवा आमच्या हस्ते नित्य घडो. हीच प्रार्थना आपण आपल्या गुरूंच्या चरणी, गुरूंच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताच्या चरणी करूयात. पादसेवेबद्दलची जी काही चिंतन रूपी सेवा आहे ती गुरूंच्या अंतर्गत भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.